आणि आमच्या मराठ्यात संभ्रम निर्माण करणार। मी मरुसर हटत नाही, सरकार विचार करू नका तुम्ही त्यो। मी पक्का इथं तुम्ही मराठ्यांना पक्क दिल्याशिवाय मी ही जागा सोडित नाही। मुंबईला येणार म्हणजे येणार। तुम्ही किती डाव टाका, किती ट्रॅप राहा, मी या मराठा समाजासाठी मरायला तयार आहे। पण मराठी मग बघा तुम्हाला फिरूनच देत नाही। आम्ही सांगतो एक, तुम्ही करता दुसरंच। असं होणार नाही। कसला तोडगा फडगा काही निघालेला नाही। आमचं म्हणणं आहे ज्यांची नोंद सापडली त्या 54 लाख मराठा बांधवांना प्रमाणपत्र द्या, त्याच्या परिवारातील सगळ्या नातेवाईकांना द्या आणि त्या आधारावर मग त्याच्या सगळ्या सोयऱ्यांना द्या। सगळ्या सोयऱ्यांची व्याख्या काय, बार बार तेच विचारतात। इथं येतात आम्ही त्यांना सांगतो बाबा तुम्ही त्याची व्याख्या नीट करा, तुम्ही काटछाट करू नका। पुन्हा विचारायला येता आणि चॅनलला काय बातम्या द्यायच्या, मग मराठा समाजात काय संभ्रम निर्माण करायचा। तुम्ही सगळे सोयरे शब्द टाकला होता, आम्ही घेतला का नाही? घेतला, पण ते ऐकायला तयार नाही। म्हणजे मी घेतला, तुम्ही हुकूम ज्याच्याकडून घ्यायचंय त्यालाच मिळालं नाही। आणखीन जेव्हा त्या 54 लाख लोकांना प्रमाणपत्र मिळतील तेव्हा त्यांना मिळणार आहेत। आता परवा काय झालं ते सांगतो मराठा बांधवांना। परवा सरकारचं आलेल्या शिष्टमंडळानं सांगितलं की आता हा मी विषय बाजूला ठेवतो आणि 2 दिवसात कसे 54 लाख मराठ्यांना प्रमाणपत्र देता येईल याच्यासाठी आम्ही रात्रंदिवस काम करतो। ते काय म्हणले पुन्हा, मी म्हणलं हे 2 दिवसात तर होणार नाही म्हणता तुम्ही। ते म्हणले 5-6 दिवस लागते। त्या दिवशी होती 17 तारीख, 17, 18, 19, 20, 21, 22, 22 तारखेला 6 दिवस होते। 22 तारखेला जवळपास पुण्याजवळ आहेत आम्ही। म्हणलं आम्ही गुलाल घेऊन चालवतो, करा 6 दिवसात। पण आता 20चे माघार आम्ही घेत नाहीत, करा 6 दिवसात। केलं का तुम्ही? मग आता तुम्ही इथं येणार पुन्हा, तुम्ही निघालात सगळं। अरे बाबा राज्याचा तोडगा निघायचा आहे, मंत्र्यावर विश्वास टाकला नाही आम्ही, तुमच्यावर एवढा टाकलाय। इथं या, त्याच्यात काय काटछाटी ती बघा। आम्ही तुम्हाला त्याच वेळेस सांगितलं आम्ही दिलेले शब्दच घ्या, मग इकडे यायची गरज नाही दुरुस्तीची। ते बार बार ते त्याच्यावर खेळत आहेत। लहान मुद्दा आहे, तुम्ही पोर खेळ लावलाय आमच्या समाजासंग। समाजाचा अपमान करायचा तुम्हाला। समाज थांबत नाही, मराठ्यांना विनंती थांबायचं नाही। यांना काय ट्रॅपराचा रचू द्या, काय करणार तुम्ही तिथं? शांततेत आमरण उपोषण करू देणार नाहीत? तुम्हाला माहिती आहे त्याचे परिणाम काय होणार आहेत। तुम्ही भापीत राहू नका सरकारनं की आम्ही त्यांना आल्यावर आमच्या हातात सत्ता आहे। मराठवाड्यात किंवा आमच्याकडे मन आहे मराठ्यात गावापुढं राव काही करीत नाही, ते स्वप्न सोडून द्या। सत्ता तुमच्या हातात आहे। तुम्हाला वाटतं आमचे लांब लांब हात आहेत, जनते इतके लांब हात कोणाचेच नाहीत। आयुष्यातून तुम्हाला तुमचं राजकीय करिअर मधून उठवतील तर 50-50 वर्ष तुम्हाला सुधारणार नाही। तुम्ही एवढं सोपं समजू नका। आता तुम्ही अंतरवालीचा प्रयोग केला ना, तो प्रयोग पुन्हा करू नका। तुम्ही जर त्या भानगडीत पडलात, मला माहिती आहे तुम्ही ट्रॅप रचायला सुरुवात केली। तुम्ही आमचे काही दुकाने